झी 24 तास एक पाऊल पुढे। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सगळ्या चर्चांना आता सुरुवात झालेली आहे आणि अनेक लोक आता सध्या कान टवकारून बसलेत की काय नेमकी बातमी येते, काय या संदर्भामध्ये आता दोन्ही पक्षांच्याकडून भूमिका घेतली जाणार। आपण थेट चर्चेसाठी जाऊयात। आमच्या डेस्कवरती थेट आमचे इनपुट एडिटर विठोबा सावंत आपल्याबरोबर आहेत। विठोबा, गेली अनेक वर्ष सातत्यानं आणि मनसेच्या स्थापनेपासून तुम्ही सगळा प्रवास पाहताय, काय सांगाल या सगळ्यातनं उद्धव ठाकरेंना नेमके काय संकेत द्यायचे होते? आता उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच म्हणजे मनसे हा वेगळा पक्ष निर्माण झाल्यानंतर, राज ठाकरे शिवसेना सोडून गेल्यानंतर पहिल्यांदाच ही भूमिका घेतलेली आहे की मनसे बरोबर युती करायला ते तयार आहेत। तसे संकेत त्यांनी दिलेले आहेत, तसा हात पुढे केलेला आहे। पण आता टाळी देण्यासाठी दोन्ही हात लागतात आणि त्यासाठी राज ठाकरे आता आपला हात पुढे करणार का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि अवघा महाराष्ट्र राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष लावून बसला आहे। अशा वेळी आज राज ठाकरे काय बोलतील, आज ते दखल घेतील का उद्धव यांच्या मुलाखतीची, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं बोलायचं झालं तर एका नव्या चर्चेला मात्र उद्धव ठाकरे यांनी आज तोंड फोडलेलं आहे। आणि या निमित्ताने मनसे आणि शिवसेना युतीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। या निमित्ताने काही तशा पद्धतीनं जर राज ठाकरे यांनी भूमिका घेतलीच, युती करायची, हात पुढे केलाच, तर काही प्रश्न निर्माण होतील, हे आठवलेंच्या भूमिकेतून दिसून आलेलं आहे। पण सर्वांनी दखल घेतलेली आहे हे तर आज दिसून आलेलं आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे दखल घेतात की नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आता युती करणं म्हणजे हे दोन्ही पक्षांसाठी अर्थातच दोन्ही पक्षांसाठी राजकीय सोयीचं ठरलं पाहिजे आणि त्याचा अंदाज घेऊन राज ठाकरे हे त्याबाबतचा निर्णय घेतील। आता सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही आहे की दोन्ही पक्ष एकत्र आले तर युतीला त्याचा फायदा होईल का, तुर्तास तरी तो फायदा होईल असं दिसतं। पण दोन्ही पक्षांना ते परवडणार आहे का, मनसे आपलं अस्तित्व टिकवून ठेवेल का, शिवसेनेला त्या मनसेच्या युतीचा फायदा होईल का, या सगळ्याचा विचार करून अर्थातच याबाबतचा निर्णय घेतला जाईल। सध्याचे जे संकेत दिलेले आहेत उद्धव ठाकरेंनी ते अर्थातच सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहेत। आणि कदाचित ही एक चाचपणी असेल, निवडणुका 1.5 वर्षावर आलेल्या आहेत, निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि अशा वेळी आतापासूनच त्याची सुरुवात करायला हवी होती। त्यामुळे उद्धव यांनी एक वेळ साधलेली आहे। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न इथे आपल्याला एक बाब लक्षात घ्यावी लागेल की आजवर उद्धव ठाकरे हेच शिवसेना आणि मनसे यांच्या युतीतले अडसर आहेत, अशी एक चर्चा आणि भावना लोकांमध्ये होती। तर ती भावना आणि तो जो एक समज आहे तो दूर करण्याचा कदाचित प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला असेल। आणि बाळासाहेब ठाकरेंची एक इच्छा होती की दोन्ही पक्षांनी एकत्र यावं, दोन्ही बंधूंनी एकत्र यावं, त्याच्यामध्ये आपला अडसर नाही, आपण खलनायक होऊ नये, अशा पद्धतीचाही एक प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून हा असू शकतो। आता दोन्ही बंधूंवर आहे की एकत्र यायचं की नाही, विशेषतः उद्धव यांनी हात पुढे केलाय। आता राज ठाकरे यांच्यावर सगळं अवलंबून आहे आणि राज ठाकरे आपली राजकीय गणित बघूनच याबाबतची भूमिका जाहीर करतील। फक्त ती कधी जाहीर करतील हे राज ठाकरेंच्याच हातात आहे, कारण राजकारण तेही कोळून प्यालेले आहेत। निश्चित विठोबा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तुमच्या। आणि आता खरोखर लक्ष लागलंय ते राज ठाकरेंच्या भूमिकेकडे, राज काय भूमिका घेतात याकडे महाराष्ट्रभरामधल्या त्यांच्या चाहत्यांचं, शिवसेनेमधल्या सगळ्या जुन्या जाणत्या नेत्यांचं लक्ष लागलेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।